नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा जो इतिहास आहे आणि त्यामधील 3 नंबरचा जो पाठ आहे, पाठाचं नाव आहे हडप्पा संस्कृती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हडप्पा संस्कृती हा जो पाठ आहे इयत्ता 6वीचा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. त्यामध्ये खूप क्वेश्चन विचारले जातात. तर जे कोणी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असेल तर त्यांनी या लेसनच्या माध्यमातून जी शॉर्ट अशी नोट्स ते तयार करू शकतात. कारण मी या ठिकाणी जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे त्याला अंडरलाईन करून ठेवलेली आहे. नुसती तेवढी बघून जरी त्यांनी नोट्स तयार केली तरी त्यांना खूप यूजफुल होईल. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण लेसनचं वाचन करू. तर बघा या ठिकाणी एक नकाशा पण दिलेला आहे आणि त्या नकाशाच्या आराखड्यात हडप्पा संस्कृतीचे ठिकाणंसुद्धा दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिला नकाशाचं वाचन करणार आहोत, म्हणजे नकाशा ऑब्झर्व करणार आहोत. तर कोणत्या कोणत्या ठिकाणी हडप्पा संस्कृतीचे जे ठिकाणं आहेत ते दिलेले आहेत. तर त्याला मी या ठिकाणी टिक मार्क करते आणि तुम्ही पण ते बघायचे आहेत, वाचायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, चला जास्त वेळ न घेता आपण या ठिकाणी लेसन बघूया. तर बघा, पहिलाच पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे हडप्पा संस्कृती. तर इसवी सन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन प्रथम सुरू झाले. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा सुद्धा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. इसवी सन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे प्रथम उत्खनन झालं, म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळालं. तर लक्षात ठेवायचे, पंजाबमध्ये रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन प्रथम सुरू झाले, म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळालं. या संस्कृतीला सिंधू संस्कृती या नावाने देखील ओळखलं जातं. तर लक्षात ठेवायचे, हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती म्हणतात. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, हडप्पाच्या दिशेलाच सुमारे 650 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहिंजोदडो येथे उत्खनन झाले. बघा, हडप्पाच्या दक्षिणेलाच सुमारे 650 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहिंजोदडो येथे सुद्धा उत्खनन झालं. बघा, हडप्पा आणि मोहिंजोदडो या दोन्ही स्थळाच्या उत्खननातून वस्तू आणि वास्तू हडप्पा आणि मोहिंजोदडो या दोन्ही उत्खननातून वस्तू आणि वास्तू याचे जे अवशेष सापडले त्यांच्यात कमालीची साम्यता होती. आता पुढचा पॉईंट दिला आहे बघा, धोलावीर, लोथल, कालीबंगन आणि दायमाबाद. परत एकदा बघा, धोलावीर, लोथल, कालीबंगन आणि दायमाबाद इत्यादी ठिकाणीही उत्खननात अशाच प्रकारची अवशेषे सापडली. हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्ये सर्वसाधारणपणे सर्वत्र सारखीच आढळतात. नगररचना, रस्ते, घरबांधणी, सांडपाण्याची व्यवस्था, मुद्रा, भांडी, खेळणी, मृतदेह पुरण्याची पद्धत यांचा त्यात प्रामुख्याने समावेश होतो. सांगा पाहू, तुमच्या परिसरातील गावातील घरांची रचना कशी आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो परिसर आहे त्या परिसरातील गावातील घराची रचना कशी आहे? घरे कौलारू, धाब्याची, उतरत्या छपराची या प्रकारची आहेत का? तर पुढचा पॉईंट दिलेला आहे, घरं आणि नगर रचना. आता घरे आणि नगर रचना कशा प्रकारची होती ती बघूया. तर हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे आणि इतर बांधकामे प्रामुख्याने भाजक्या विटाची होती. काही ठिकाणी कच्च्या विटा आणि दगडांचा वापर बांधकामासाठी केला जाई. तर बघा, हडप्पा संस्कृतीच्या लोकांची जी घरं होती ती भाजक्या विटाची, काही ठिकाणी कच्च्या विटा आणि दगडाचा वापर सुद्धा केला जाई. त्यानंतर मधोमध चौक, त्याभोवती खोल्या, अशा प्रकारची घराची रचना असे. घराच्या आवारात विहिरी, स्नानगृह, शौचालय असत. त्यानंतर सांडपाणी वाहून नेण्याची
उत्तम व्यवस्था असे त्यासाठी मातीच्या भाचक्या पन्हाळीचा उपयोग केला जाई. रस्त्यावरील गटारे विटांनी बांधून काढलेली असत, ती झाकलेली असत. यावरून सार्वजनिक आरोग्याबद्दल ते किती जागरूक होते ते दिसतं. तर बघा या ठिकाणी चित्रसुद्धा दिलेले आहे हडप्पा संस्कृतीतील विहीर. आता पुढचा पॉईंट बघूया आपण. तर बघा, सांगा पाहू, सांडपाणी वाहून नेणारी गटारे झाकलेली नसतील तर आरोग्याच्या कोणत्या कोणत्या समस्या निर्माण होईल. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, सांडपाणी वाहून नेणारी जी गटारे असतात ती जर झाकलेली नसली तर आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतील. कारण ते झाकलेले नसल्यामुळे जे बारीक जर्म्स वगैरे असतात, कीटक असतात, ते त्यांच्यामुळे काय होते की त्यांच्यामुळे जे वातावरण आहे ते सगळं दूषित होऊन जातं आणि लोक आजारी पडतात. तर पुढचा पॉईंट आहे, रस्ते रुंद असून एकमेकांना काटकोनात छेदतात. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. हडप्पा संस्कृतीतील जी नगररचना आहे त्यातले रस्ते कशा प्रकारचे होते, तर ते जे रस्ते होते ते रुंद असून एकमेकांना काटकोनात छेदतील अशा पद्धतीनं बांधलेले असत. त्यामुळे तयार होणाऱ्या चौकोनी मोकळ्या जागेत घरे बांधली जात. नगराचे 2 किंवा अधिक विभाग केलेले असत. प्रत्येक विभागाला स्वतंत्र अशी तटबंदी केलेली असे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, करून पहा. एक बटाटा घ्या, तो मधोमध कापा. कापलेल्या भागावर काही अक्षरे, आकृत्या खिळ्याच्या साह्याने कोरा. अक्षरे, आकृत्या कोरलेला भाग शाईत किंवा रंगात बुडवा. रंगीत भाग कोऱ्या कागदावर उमटवा. काय होतंय त्याचं निरीक्षण करा. आणि पुढचा पॉईंट दिलेला आहे, मुद्रा, भांडी. तर विद्यार्थी मित्रांनो, हडप्पा संस्कृतीतील ज्या मुद्रा आहेत किंवा भांडी आहे ती कशा प्रकारची होती. तर बघा, हा सुद्धा पॉईंट स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. तर बघा या ठिकाणी हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्रामुख्याने चौरस आकाराच्या स्टियाटाईट नावाच्या दगडापासून बनवल्या जात. तर लक्षात ठेवायचा हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. तर हडप्पा संस्कृतीच्या ज्या मुद्रा होत्या त्या चौरस आकाराच्या होत्या आणि त्या स्टियाटाईट या दगडापासून बनवलेल्या असायच्या. म्हणजे स्टियाटाईट हे एक नावाचं दगड आहे आणि त्या दगडापासून त्या मुद्रा बनवल्या जायच्या. मुद्रावर विविध प्राण्यांच्या आकृत्या आहेत. त्यामध्ये बैल, म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ यासारखी खरीखुरे प्राणी, एक शिंगासारखे काल्पनिक प्राणी पाहायला मिळतात. बघा, एक शृंगासारखा कल्पित प्राणी पाहायला सुद्धा मिळायचा. इतर प्राण्यांच्या आकृतीप्रमाणे मनुष्याकृतीही आढळत. बघा, जी मुद्रा आहे त्या मुद्रेवर मनुष्यकृती सुद्धा आढळायची. म्हणजे मनुष्याची सुद्धा प्रतिमा त्या ठिकाणी काढलेली असायची. या मुद्राचा ठसा उमटण्यासाठी वापर केला जायचा. तर बघा, ती जी मुद्रा होती त्या मुद्रेचा वापर ठसा उमटण्यासाठी म्हणजे स्टॅम्प सारखा सुद्धा केला जायचा. तर बघा अशा प्रकारची ती मुद्रा होती. तर बघा या ठिकाणी एक शृंगी गेंडा सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, करून पहा. आता या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ॲक्टिव्हिटीज एक प्रकारची दिलेली आहे. तर बघा, मातीच्या भांडी कशा तयार केली जातात हे जाणून घेण्यासाठी मातीची भांडी तयार करणाऱ्या कारागिराची मुलाखत घ्या. माती कोणत्या प्रकारची वापरतात, माती कुठून आणतात, एक भांडे तयार होण्यासाठी किती कालावधी लागतो, अशा प्रकारचं त्याची मुलाखत घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी निरीक्षण करा असा एक ब्लॉग दिलेला आहे. तर बघा, तुमच्या परिसरातील पोहण्याच्या तलावाला भेट द्या. तलावातील पाणी बदलण्याची व नव्याने तलावात पाणी सोडण्याच्या पद्धतीचे निरीक्षण करा. सध्याच्या पोहण्याचा जो तलाव असतो व हडप्पातील स्नानगृहे यांची तुलना करा. आता पुढचं पॉईंट बघूया. हडप्पा संस्कृतीच्या स्थळाच्या उत्खननातून विविध प्रकारची आणि आकाराची भांडी मिळाली आहेत. त्यामध्ये लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाची नक्षी काढलेली भांडी आहेत. नक्षीच्या नमुन्यामध्ये माशाचे खवले एकमेकात गुंतलेले वर्तुळे, पिंपळ पान यासारख्या प्रतीकाचा समावेश आहे.
हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघा त्यामध्ये म्हणजे भांड्याची रचना कशी होती, तर त्यामध्ये लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली भांडी आहेत. नक्षीच्या नमुन्यामध्ये माशाचे खवले, एकमेकात गुंतलेले वर्तुळं, पिंपळपान यासारख्या प्रतीकाचा समावेश होता. त्यानंतर हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे दफन करतात ना, त्या व्यक्तीच्या शवाबरोबर मातीची भांडी पुरत असे. तर हा सुद्धा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हडप्पा संस्कृतीचे जे लोक होते ते मृत व्यक्तींना ज्यावेळेस पुरायचे तर त्यांच्या शवाबरोबर म्हणजे त्यांच्या जे प्रेत असेल त्या प्रेताबरोबर भांडीसुद्धा पुरत असेल. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी भांड्याची रचना कशा प्रकारची होती. तर बघा ही भांड्याची रचना या ठिकाणी दिलेली आहे, तुम्हाला हे चित्रामध्ये दिसते. त्यानंतर पुढचा पॉईंट आपण अभ्यासणार आहोत. तर चला बघूया. स्नानगृह, मोहेंजोदडोमधलं स्नानगृह. मोहेंजोदडो येथे एक प्रशस्त स्नानगृह सापडले आहे. स्नानगृहातील स्नानकुंड जवळजवळ 2.5 मीटर खोल होते. त्याची लांबी सुमारे 12 मीटर आणि रुंदी सुमारे 7 मीटर होती. तर बघा स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा हा प्रश्न विचारला जातो. तर लांबी रुंदी वगैरे विचारले जाते. मोहेंजोदडो येथे प्रशस्त किंवा महास्नानगृह सापडले आणि त्याची लांबी रुंदी त्यानंतर खोली किती होती असं प्रश्न विचारला जातो. तर या ठिकाणी बघा खूप इम्पॉर्टंट आहे. तर महास्नानगृह स्नानकुंड जवळजवळ 2.5 मीटर खोल आणि लांबी होती 12 मीटर आणि रुंदी होती 7 मीटर. लक्षात ठेवायचं आहे, स्नानगृहाची जी खोली होती ती 2.5 आणि लांबी होती 12 मीटर आणि रुंदी होती 7 मीटर. कुंडातील पाणी झिरपून जाऊ नये म्हणून ते आतून पक्क्या विटांनी बांधलेले होते. त्यात उतरण्याची व्यवस्था होती, तसेच त्यातील पाणी वेळोवेळी बदलण्याची सोय होती. तर या ठिकाणी बघा मोहेंजोदडो येथील स्नानगृह याचं सुद्धा चित्र या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर खाली सांगा पाहू दिले बघा. तुमच्या परिसरात गावात होणाऱ्या पिकांची फळांची नावे लिहा. तुमच्या परिसरातील गावातील लोक कोणकोणत्या प्रकारचे कपडे वापरतात, तुम्हाला माहीत असलेल्या दागिन्यांची नावे लिहा. तर हे तुम्ही तुमच्या गावातलं ऑब्झर्वेशन करून राईट करू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हडप्पा संस्कृतीतील लोकजीवन कशा पद्धतीचं होतं ते बघणार आहोत. तर हडप्पा संस्कृतीचे लोक शेती करत होते. कालिबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे. तेथील लोक विविध पिकं घेत, त्यामध्ये गहू, सातू म्हणजे बार्ली ही मुख्य पिकं होती. राजस्थानमध्ये सातूचं पीक तर गुजरातमध्ये नाचणीचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जाई. याखेरीज वाटाणा, तीळ, मसूर इत्यादी पिके काढली जात. हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस माहिती होता. तर हे सुद्धा पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर उत्खननात मिळालेले पुतळे, मुद्रावरील चित्रे आणि कपड्याचे अवशेष इत्यादी पुराव्यावरून ते कपडे विणत असावेत. स्त्री पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंतचे वस्त्र आणि उपरणे यांचा समावेश होता. विविध प्रकारचे दागिने उत्खननात सापडले आहेत. ते दागिने सोने, तांबे, रत्न तसेच शिंपले, कवड्या, बिया इत्यादीचे होते. अनेक पदरी, माळा, अंगठ्या, बाजूबंद, कंबरपट्टा हे अलंकार स्त्री पुरुष वापरत. स्त्रिया दंडापर्यंत बांगड्या घालत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणचे बघा, या ठिकाणी हडप्पा संस्कृतीतील दागिने दिलेले आहेत आणि त्याचं निरीक्षण करायचं आहे. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट अभ्यासणार आहोत. तर बघा, हडप्पा संस्कृतीमध्ये हडप्पाकालीन कलेचे उत्कृष्ट नमुने म्हणजे तेथे सापडलेले वैशिष्ट्यपूर्ण पुतळा. त्यांच्या चेहऱ्याचा प्रत्येक तपशील अत्यंत सुस्पष्ट आहे. एवढंच नव्हे तर त्याने खांद्यावरून घेतलेली शॉल आणि त्या शालीवरील त्रिदलाची नक्षी ही अत्यंत सुंदर रीतीने दाखवलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे बघा, या ठिकाणी हडप्पाकालीन कलेचे नमुना इथं दिसत आहेत. त्यानंतर पुढची माहिती बघूया. करून पहा. तुमच्या जवळच्या किराणा मालाच्या दुकानात भेट द्या. दुकानदार दुकानासाठी वाण सामान कुठून आणतो याची माहिती घ्या. वस्तूची यादी तयार करा. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, हडप्पा संस्कृतीचे लोक भारतात त्याचप्रमाणे भारताबाहेरही देशाशी व्यापार करत असत. सिंधूच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस होत असे. तो पश्चिम आशिया, दक्षिण युरोप आणि इजिप्त
या प्रदेशांना निर्यात होत असे. सुती कापड देखील निर्यात होत असे. इजिप्तमध्ये मलमलीचे कापड हडप्पा संस्कृतीच्या व्यापाराचा पुरावा असत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इजिप्तमध्ये मलमलीचे कापड हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरावत असत. काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान येथून चांदी, जस्त, मौल्यवान खडे, मणके, देवदार लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जात. परदेशाशी चालणारा व्यापार खुष्कीच्या आणि सागरी अशा दोन्ही मार्गाने होत असे. उत्खननात सापडलेली काही मुद्रावरून जहाजाचे चित्र कोरलेले आहे. येथे लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी सापडलेली आहे. हडप्पा संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे. तर हे सुद्धा लक्षात ठेवायचे. हडप्पा संस्कृतीचा जो व्यापार होता तो अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे. आणि हा पण पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, लोथल येथे प्रचंड आकाराची गोद सापडलेली आहे. गोद म्हणजे ज्या ठिकाणी जहाज बांधणी केली जाते त्याला म्हणतात गोद, आणि ती लोथल या ठिकाणी सापडली. तर बघा या ठिकाणी जहाज बांधणीची जी गोदी आहे तिचं हे चित्र या ठिकाणी दिलेलं आहे. तर बघा या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय त्या ठिकाणी जहाज बांधणी होत होती. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ऱ्हासाची कारणे. पुन्हा पुन्हा येणारा महापूर, बाहेरून आलेले टोळ्यांची आक्रमणे, व्यापारातील घट यासारख्या गोष्टी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होण्यास कारणीभूत होत्या. त्याचबरोबर पर्जन्यमान कमी होणे, नद्याची पात्रता कोरडी पडणे, भूकंप, समुद्र पातळीतील बदल यासारख्या कारणामुळेही काही स्थळे उजाड झाली. अशा कारणामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केलं आणि हडप्पा संस्कृतीमधील शहरांचा ऱ्हास झाला. हडप्पा संस्कृती ही भरभराटीला आलेली संपन्न अशी नगर संस्कृती होती. तिने भारतीय संस्कृतीचा पाया घातला. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा जो इतिहास आहे त्यामधील 3 नंबरचा जो लेसन आहे हडप्पा संस्कृती, हा लेसन आज आपण अभ्यासलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू